आहे विषय वर्षा गायकवाडांच्या इथे नाही। नाही, पण जर मुंबईमध्ये एकूण 28% मतदार हे मुस्लिम मतदार आहेत एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये, असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांना दुर्लक्षित करण्याचं काँग्रेसचं जे धोरण आहे ते तुम्ही कसं पाहताय एक मुस्लिमांचा नेता म्हणून? म्हणून मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिलेला आहे। माझी हीच भावना आहे आणि समाजाचा दबाव माझ्यावर खूप आहे। सगळे अल्पसंख्याक समाजाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, उत्तर भारतीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा रोष आहे की काँग्रेस पक्षाची जे मूल विचारधारा आहे त्या विचारधारा तिकीट वाटपामध्ये दिसून येत नसल्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी हे जे प्रचार समिती आणि स्टार कॅम्पेन कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आहेत। वर्षाताई मला आज येऊन भेटले आहेत आणि भेटून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये काही विषय नाही। मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलेलं आहे, मल्लिकार्जुन खरगेंचं आणि तुमचं फोनवर काही बोलणं झालंय का? नाही, माझी काही बोलणे झाले। तुमच्याकडे काय मदत मागितली असेल तर त्या मदत द्यायला तुम्ही तयार आहात का? मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही उमेदवारासाठी प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। परंतु त्यांनी असा विश्वास दर्शवलाय की ते माझे भाऊ आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे, ते माझी बहीण सारखी आहे। मी नेहमी वर्षाताई आणि गायकवाड परिवाराला नेहमी मी त्यांच्या सोबत होतो। परंतु जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पक्षाच्या वतीने जे दुर्लक्ष कोणाच्या सांगण्यावर करण्यात आलेल्या आहे अल्पसंख्याक समाजाला, तो जो रोष आहे, मला सुद्धा ती नाराजगी आहे, अजून सुद्धा आहे। आणि ती पक्ष काय निर्णय घेतोय येणाऱ्या कालामध्ये, मी पक्षश्रेष्ठीशी जे काय मला बोलायचं असेल मी पक्षश्रेष्ठीशी बोलेन आणि तिथे आम्ही निर्णय करू। मला सांगा, 6 राज्यांमध्ये अशाच पद्धतीत मुस्लिमांना दुर्लक्षित केलं गेलेलं आहे। महाराष्ट्र हे काही फक्त एक राज्य नाहीये, इतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण अशीच परिस्थिती आहे। काँग्रेसला मुसलमान नको झालेत का? अशी समाजामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे, ही खरी गोष्ट आहे की मध्य प्रदेशमध्ये एकही अल्पसंख्याक उमेदवार दिलेला नाहीये, गुजरातमध्ये एकही दिलेला नाहीये, राजस्थानमध्ये एकही दिलेला नाहीये, महाराष्ट्रामध्ये 48 जागावर आपण महाविकास आघाडी म्हणून लढतोय, तिथे एकहीच दिला नसल्यामुळे समाजामध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे। मला कालपासून हजारो लोकांनी, प्रमुख लोकांनी फोन करून येऊन भेटून भेटीगाठी घेऊन लोकांनी पत्र पाठवलेलं आहे, नाराजगी जतावलेली आहे। माझ्याशी लोक प्रश्न करतायत, तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात, अल्पसंख्याक समाजावर हा अन्याय पक्षातर्फे का होतोय, आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड का घेण्यात येत आहे, काय कारण आहे, ह्याच्या पाठीमागच्या काय नीती आहे, हा विषय जे निर्माण झालेला आहे मला वाटतोय की हा चुकीचा हे आहे आणि ह्याच्यामुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे। म्हणून मी पक्षाचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून जे समाजाची भूमिका आहे त्या भूमिकाला स्वीकारून मी हा स्टार कॅम्पेनर आणि प्रचार समितीतून राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे। विधानसभेला काँग्रेस आणि वंचित जे आहे ते एकत्र जाण्याची जाऊ शकतो आणि ती तयारी आतापासून केली पाहिजे। आता प्रकाश आंबेडकर साहेबांची काय भूमिका आहे, ते काय निर्णय घेणार आहेत त्याच्यावर मला काय भाष्य करायचं। तुम्ही कोणाचा प्रचार करणार नाही का? मी प्रचार समितीच्या सदस्यपदापासून स्टार कॅम्पेनरच्या समितीमधून सदस्यपदापासून मी राजीनामा दिल्यानंतर पक्षासाठी किंवा काय प्रचार करण्यासाठी कुठल्याही उमेदवारासाठी प्रश्नच उद्भवत नाही ना। मी कुठल्या आधारावर जाणार आहे? मी एक वेळी प्रचार समितीमधून राजीनामा दिला तर परत प्रचार कशा करणार? मी सगळे निर्णय घेतले गेले, याला तुम्ही कोणाला जबाबदार ठरवताय, महाराष्ट्राच्या नेत्यांना की केंद्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना? कोणीतरी नेता आहे ज्या नेत्याच्या चुकीच्या माहितीच्या आधारावर पक्षश्रेष्ठींनी ही निर्णय घेतला असेल असं मला वाटते आणि तो काँग्रेसच्या हितैषी आहे की विरोधी आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। आज आम्ही महाराष्ट्रामध्ये 48 जागावर निवडणुका लढतोय, 48 जागावर एकही फेस आमच्याकडे नाही का? प्रश्न नसीम खानचा नाहीये, प्रश्न समाजाचा आहे। जो समाज मजबूतीने काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र काळापासून उभा आहे, तो समाजाला उमेदवारी देण्यामध्ये का डावलण्यात आली,
कोण नेता ह्याच्या पाठीमागे आहे, तो काँग्रेसच्या हितैषी आहे की शत्रू आहे, हा शोध घेण्याची गरज आहे. आणि त्या शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि पक्षसृष्टीला हे सगळे जे वास्तुस्थिती आहे, जेव्हा पक्षसृष्टी मला विचारेल तेव्हा मी उघडपणे सांगणार आहे.